श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज गुरु माऊली श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. प्रथमो अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. श्लोक. ब्रह्मानंद परम सुखद केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वित गगन सदृश तत्वमस्याधिलक्ष्म एक नित्य विमलमंचल सर्वाधी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री जगरक्षका. जय जयाजी भक्तपालका. जय जयाजी कलिमलनाशका अनादि सिद्धा जगद्गुरु. जय जयाजी क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामिता अनंता. जय जयाजी गरुड वाहना. जय जयाजी कमललोचना. जय जयाजी पतित पावना रमारमणा विश्लेषा मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोच स्वयंभू आदित्य तेजवर्णिले न जाय विशाळ भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्य वंदन दंतपंक्ती कुंदकळ्या समान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी. जे कोटी सूर्याचे ते हरी हेममय भूषणे साजरी कौस्तुभमणी विशेष वत्सलांछनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खूण उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमासारखी नाभी कमळ सुंदर अति तेथे विष्णूची उत्पत्ती की चराचर जन्मदाती मूळ जननी तेची पे जाणूपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती करकमळाची आकृती रक्तपंकजा समान भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सवय कर गदा पद्म शंखचक्र चार हस्ती आयुधे कासे कसिला पितांबर युद्ध ते समन तेज अपार कर्दळी स्तंभाची ये परी सुंदर उभय जंगा दिसताती जेथे भक्तजन सुखावती ज्यांच्या दर्शनाने परतीत तरती त्याते अहोरात्र ध्याती नारदाती ऋषीवर्य ज्याते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिनले 14 विद्या 64 कला ज्याते वर्णिता थकल्या सकळा ऐशा त्या पामर मंगळा अल्पमती केवी वर्णू नारदाती मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर लिहू न शकले महिमा बर तेथे पामर मी काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता तो सर्व कारण करता ग्रंथा आरंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदना शिवकुमार एकदंत फरशर अगम्य लीला जयाची जो सकळ विद्याचा सागर 64 कलाचे माहेर रिद्धिसिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू मंगल कार्याकरिता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजका होई दिव्यज्ञान वेदात सार कळे पा सकळ कार्यारंभी जाना करीती ज्यांच्या नामस्मरणा ज्यांच्या वर प्रसादे नाना ग्रंथ रचना करीती कवी तया मंगळासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होवो हे जिचा वर प्रसाद मिळता मूळ मंडित होता तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमियेली मूळ मती मी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथ रचना करवावी जो अज्ञान
अज्ञानतिमिर नाशक, अविद्या कानन छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवर्य, ज्याची या कृपेकरून सचिना लादे दिव्य ज्ञान, तेनेच मुज्जगी मानवपण येत असे की निश्चय, तेवी असता माता पितर, तेसेची श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी त्याची या नमस्कार, वारंवार साष्टांग, मी मतिमंद अज्ञ बाळ, घेतली असे थोर आळ, ती पुरवणार दयाळ, सद्गुरुराज आपणाची. 9 मास उदरी पाळिले, प्रस्तते वेदना ते सोशिले, कौतुके करुणी वाढविले, रक्षिले आजवरी, जननी जनका समान, अन्य दैवत आहे कोण, वारंवार साष्टांग नमन, चरणी तयाचे करीतसे, ब्रह्मा विष्णू महेश्वर, तिन्ही देवाचा अवतार, लीला विग्रही त्रिकुमार, दत्तात्रेय नमिला, 3 मुखे 6 हात, गळा पुष्पमाळा शोभेत, कर्णी कुंडले तेज अमित, विद्युतले समान, कामधेनू असोनी जवळी, हाती धरिली असे जोळी, जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना, 4 वेद होऊनी श्वान, वसती समीप रात्रंदिन, ज्याचे त्रिभुवनी गमन, मनोवेगे जात जो, त्या परब्रह्मासी नमन, करोणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत, पूर्ण होवो कृपेन आपुल्या, वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोक पाप, पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु, पहा कैसे देव विचित्र, आर्यावर्ती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य भुके भोगती, शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिक न मानती वेदवचने, दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली, सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड झाले, नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकळा, ऐहिक भोगेच्छा बळावल्या, तेने सुटला परमार्थ, धर्मसंस्थापने कारणे, युगायुगी अवतार घेणे, नानाविध वेश नटणे, जगतपतीचे कर्तव्य, लोक बहु भ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले, नास्तिक मतवादी मातले, आर्य धर्माविरुद्ध मग घेतसे अवतार, प्रत्यक्ष जोका त्रिकुमार, अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे, कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्ममुळी, कोणासही कळेना, ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले, त्यासी साष्टांग नमोनी, करी प्रार्थना कर जोडणी, आपला विख्यात महिमा जनी, गावयाच्या योजिले, तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैल तीर, परी आत्मसार्थक करावया, साचार मीन तेथे झालो किंवा अफाट गगना समान, अगाध आपुले महिमान, अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू, पिपिलिका म्हणे गिरीसी, उचलोनी घालीन काकेसी, किंवा खोदत सूर्यासी, लोपवीन म्हणे स्वतेजे, तेसी असे माझी आळ, बाळ जाणुनी लढिवाळ, पुरविता तू दयाळ, दीनबंधू यतिवर्या, करता आणि करविता, तुची एक स्वामीनाथा, माझी या ठाई ठाई वार्ता, मी पणाची नसेची, ऐसी ऐकुनिया स्तुती, संतोषली स्वामीराज मूर्ती, कवी लागी अभय देती, वरद हस्ते करोनी, उणे न पडे ग्रंथात, सफल होतील मनोरथ, पाहोनी आर्यजन समस्त, संतोषतिली निश्चय, ऐसे ऐकोनी अभयवाणी, संतोष झाला माझी या मनी, यशस्वी होऊनी लेखनी, ग्रंथ समाप्ती प्रति हो, आता नमू साधू वृद्ध, ज्याशी नाही भेदाभेद, ते स्वात मुखी आनंदमय सदोदित राहती, मग नमिले कवीश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर, ज्याची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी, व्यास वाल्मिकी महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी, वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग, कवी कुल मुकुटता
स न मेले कवी कालिदास, ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहोन आज्ञेतही डोलविती मान, तयाचे चरण नमियेले. ईश्वर चरणी जडले चित्त, ऐसे तुकारामधिक भक्त. ग्रंथा आरंभी तया नमित, वर प्रसाद कारणे. अहो तुम्ही संतजनी, मज दीनावरी कृपा करोनी. आपण हृदयस्थ राहोनी, ग्रंथ रचना करवावी. आता करू नमन, जे का श्रोते विलक्षण. महाज्ञानी आणि विज्ञान, श्रवणी सादर बैसले. महापंडित आणि चतुर, ऐसा श्रोतू समाज. थोर मतिमंद मी त्यांच्या समोर, आपले कवित्व केवी आणू. परी थोराचे लक्षण, एक मला ठाऊके पूर्ण. काही असता सद्गुण, आदर करीती तयाचा. संस्कृताचा नसे गंध, मराठीही न ये शुद्ध. नाही पडलो शास्त्रछंद, कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणोनी, आदर धरावा जी श्रवणी. असे माझी असंस्कृत वाणी, ती एकडे न पाहावे. न पाहता जी अवगुण, ग्राह्य ती तुकेच घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडोनी, चरणी आपुल्या करीत असे. स्वामीच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदधी तुनी पाही अमोल मुक्ताफळे, घेतली काही. द्याव्या मान सुज्ञानी, अवमान काही न करावा. ही के उद्यान विस्तारीन, तया माझी प्रवेश करोन. सुंदर कुसमे निवडोन, हार त्यांचा गुंफियेला. कवी होऊनी माळी, घातली श्रोत्यांच्या गळी. उभा ठाकोनी बुद्ध जुळी, करी प्रार्थना सप्रेमे. अहो या पुष्पाचा सुहास, तृप्त करील आपले मानस. हा सुगंध ना आवडे जयास, त्याची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल, पुढे कथा बहु अनमोल. वद्विता स्वामी दयाळ, निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्ये प्रत्यक्ष शंकर, तेजे कैसा सहस्त्र कर. दृष्टा केवळ सूर्यपुत्र, भक्ता माते समान. यतिराज पद कल्लार, विष्णू कवी होऊनी भ्रमर. ज्ञान मधुस्तव साचार, रुंजी जेथे घाली तसे. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथासंमत. आदरे भक्त परिसोत, प्रथमो अध्याय गोढा. श्री शंकरापर्णामस्तु, श्रीपाद श्रीवल्लभमस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलचरण नाम प्रथमो अध्याय पूर्ण. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.